विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यामध्ये होण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत आणि यावर आता संजय राऊतांनी पलटवार केलाय। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953 959370। काय ते आता तुमच्या हातात आहे ना। नोव्हेंबरमध्ये पार्सल पाठवा, नोव्हेंबरमध्ये पार्सल पाठवा। मुख्यमंत्री कोण संकेत देणार हे निवडणूक आयोगाने सांगायला पाहिजे। निवडणूक आयोगाला खोके दिले काय? निवडणूक आयोगाला खोके दिले का? खरं म्हणजे वन नेशन वन इलेक्शन हा नारा आहे मोदींचा। हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर या 4 राज्यांच्या निवडणुका एकत्रच व्हायला पाहिजे होत्या, त्यांनी घेतल्या नाहीत। महाराष्ट्र, झारखंड त्यांनी दूर ठेवलं, कारण त्यांना झारखंडमध्ये गडबड करायची निवडणुकीपूर्वी। सोरेन यांना हटवायचे प्रयत्न सुरू आहेत त्यांचा पक्ष फोडून। महाराष्ट्रात त्यांना सरकारची जी तिजोरी आहे ती रिकामी करायची आहे मतांसाठी, म्हणून या 2 राज्यांच्या निवडणुका त्यांनी पुढे ढकललेल्या आहेत। हरियाणा, छत्तीसगड, जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्र या 4 राज्यांच्या निवडणूक आयोगाने एकत्रित घ्यायला हव्या होत्या। वन नेशन वन इलेक्शन हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नारा आहे, त्यामुळे या 4 राज्यांच्या निवडणुका एकत्र घ्यायला हव्या होत्या, पण त्यांनी तसं केलं नाही असं संजय राऊत म्हणाले। आणि त्यासोबतच निवडणूक आयोगालाही तुम्ही खोके पुरवलेत का अशी खोचक टीकाही संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली आहे। नोव्हेंबरमध्ये निवडणुका होतील असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातल्या बालेवाडीतल्या कार्यक्रमामध्ये बोलताना दिलेले होते आणि त्यावरून संजय राऊत यांनी पलटवार केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।